आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। उमदी तालुका जत येथील करजगी गावातील 6/2/2025 रोजी एक समाज विघातक घटना घडली आणि त्या गावामध्ये एक 4 वर्षाच्या मुलीवर 45 वर्षाच्या आरोपी पांडुरंग सोमण्णा कळली यांनी अत्याचार करून तिचा खून केला। या खुनाचा खटला याचं दोषारोपपत्र अवघ्या 13 दिवसात पोलिसांनी चांगला तपास करून यामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं होतं आणि एक सरकारी पक्षासमोर एक आव्हान होतं, या आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी अथक प्रयत्न करणं आवश्यक होतं, कारण ही पूर्ण घटना आणि पूर्ण तपास हा परिस्थितीजन्य पुराव्यावर होता। परंतु मी जिल्हा सरकारी वकील म्हणून माझ्या सोबतीनं सगळे माझे सहकारी टीम आणि पोलीस यांच्या मदतीनं अथक प्रयत्न केले आणि 15 साक्षीदार यामध्ये तपासले। यामध्ये महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे त्या मैताची चुलत बहीण सना आणि त्याचबरोबर एक मैत्री म्हणून एक स्वतंत्र असा साक्षीदार होता, जो त्या घटनेच्या ठिकाणापासून काही अंतरावर शेतीची मशागत करत होता। त्यांनी त्या आरोपीबरोबर या मैतास शेवटच्या क्षणी पाहिलं होतं आणि अवघ्या 1 ते 1.5-2 तासाच्या नंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला होता आणि त्यानंतर त्याच ठिकाणी घटनास्थळ पंचनामा करून तिचं या मैताचं पोस्टमार्टम करून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता। या कामी 1.25 वर्ष आपण परिश्रम घेतले आणि मला वाटते की ही प्रथमतः अशी घटना असेल की परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये फाशीची शिक्षा या मेहरबान पोक्सो कोर्ट जे आहे आपल्या मोहंती मॅडम सन्मान्य न्यायाधीश यांनी दिली। अतिशय चांगल्या पद्धतीनं जो सरकारी पक्षानं पुरावा मांडला, पोलिसांनी केलेला तपास याचे अवलोकन करून जे कायदा आहे कायद्याच्या आधारावर या आरोपीचं कृत्य हे किती समाजविघातक आहे, समाजाला हादरा बसवणार आहे, ह्याच्याबद्दल जे युक्तिवाद केला त्या सर्व युक्तिवादाचा झालेल्या पुराव्याचा उहापोह ऐकून सन्माननीय मोहंती मॅडम ज्या बाल अत्याचार प्रतिबंधक न्यायाधीश आहेत, विशेष न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक आहे, त्यांनी याबद्दल हा निकाल अतिशय विस्तृतपणे मांडलेला आहे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल असा हा निकाल आहे। त्या निकालाचे अवलोकन केले तर निश्चितपणे हे गुन्हेगार जी अशी विकृत मानसिकता आहे याला पायबंद बसण्याच्या दृष्टीनं हा खटला अतिशय महत्त्वपूर्ण आहे। म्हणजे गुन्हेगार कोण होता आणि मयत नाव सांगता येत नाही। एक 4 वर्षाची मुलगी मयत होती आणि गुन्हेगार हा पांडुरंग सोमण्णा कळली। याच्याविरुद्ध पूर्वीसुद्धा असा गुन्हा होता, त्याला परमेश्वरानं संधी दिली होती, पुन्हा त्याच विकृतीनं हा गुन्हा केला, त्यामुळे फाशीची शिक्षा त्याला झाली आहे, ही योग्य शिक्षा आहे। वय लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।